आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करू. गेली 2 दिवस आपण बाबांचं चरित्र पाहतो. 98 वर्ष अगदी समज आल्यापासून वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत धर्मकार्य, वेदकार्य, संस्कृत भाषा आणि संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेदांसाठी खर्चलेले आदरणीय बाबा. संस्कृत पाठशाळा आता नांदेडमध्ये सुरू झाली होती. 1937 साली बाबांना पहिलं अपत्य झालं, चिरंजीव दामोदर. आणि एकूणच या महात्म्याच्या पारमार्थिक प्रपंचामध्ये 1940, 1942, 1946 आणि 1949 अशा 3 कन्यारत्न आणि 3 मुलं आणि 2 मुली अशी 5 अपत्य. आणि ही सगळी अपत्य त्या पाठशाळेतल्या इतर मुलांबरोबर वाढत होत. मोठ्या आई आणि बाबांचं आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम हे पाठशाळेतल्या मुलांना. हे त्या मुलांना सुद्धा जाणवत. आपल्या इतकं नवे आपल्यापेक्षा जरा जास्तच प्रेम मोठी आई किंवा आपली आई आणि बाबा हे गुरुकुलातल्या पाठशाळेतल्या मुलांवर करतात. सज्जन हो, या पाठशाळेमध्ये जे अनेक विद्यार्थी, हजारोनी विद्यार्थी पाठशाळेतून आणि सावरगावच्या नंतरच्या चतुर्वेदेश्वराच्या आश्रमातून बाहेर पडली, पण अगदी पहिल्या संस्कृत पाठशाळेमधले पहिले जे नामांकित विद्यार्थी खऱ्या अर्थाने अध्यात्म क्षेत्रामध्ये, वेदाच्या क्षेत्रात, शास्त्राच्या क्षेत्रामध्ये जनमान्यत्व तर त्यांना मिळालंच त्यांच्या विद्वत्तेमुळे आणि त्यांच्या सदाचरणामुळे, पण राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पुरस्कार मिळवलेले बाबांचे विद्यार्थी, त्यामध्ये अत्यंत आदरणीय ज्यांची नावं घेतली जातात, महाराष्ट्रातले थोर विभूती असलेल्या ह्या सगळ्या बाबांचे हे सगळे पाठशाळेतले विद्यार्थी. त्यामध्ये आपल्या वसमतला परमपूज्य चिंतामणी महाराज म्हणून होऊन गेले ते बाबांचे विद्यार्थी. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये धुंडा महाराजांच्या समकालीन, मला असं वाटतं, अत्यंत ज्ञानी वारकरी संप्रदायातले हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न शंकर महाराज कंधारकर, हरिभक्तपरायण वेदमूर्ती गजानन महाराज काहळ्याच्या संस्थांचे गजानन महाराज बाबांचे विद्यार्थी. त्याच्यानंतर पाठशाळेमध्येच भावी काळामध्ये बाबांच्या बरोबर अध्यापनाचं काम करणारे अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धिमान आणि फार आदर्श असे अध्यापक म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या गेलं ते आदरणीय शंकर महाराज, एकनाथ महाराज खडकीकर, नामागुरु धर्माधिकारी, तपोनिष्ठ तपस्वी असं जीवन जगणारे तेलंगणातले तपोमूर्ती नागनाथ शास्त्री कोडगिरकर, ज्यांचं वय आत्ता 96 वर्षांचं असं कोडगिरला असतात. त्याच्यानंतर मनोहर शास्त्री म्हणून वेदमूर्ती, वेदशास्त्र संपन्न आंबेजोगाईला होते, राष्ट्रपती पुरस्कार बाबांचे विद्यार्थी. मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यातले शेष महाराज गोंदीकर फार मोठे भागवतकार म्हणून त्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेले गोंदीचे गोंदीकर महाराज,
मोरेश्वर शास्त्री म्हणून इगतपुरीचे, सांबा शास्त्री चाकूरकर, लातूरच्या जवळ चाकूरकर, तिथले सांबा शास्त्री, सगळी वेदशास्त्र संपन्न असलेली आणि अत्यंत आचरणशील, आणि आपल्या धनगर टाकळीचे पूज्य श्री अनंत महाराज टाकळीकर, ही त्या काळातली, मी अगदी मोजकी नावं तुमच्यापर्यंत सांगितली, पण ही अत्यंत थोर अशा विभूती की ज्यांचे अनेक शिष्य पुढे बाहेर पडले, जे गुरुपदी सद्गुरुपदी विराजमान झालेले यातले अनेक महापुरुष हे सगळे बाबांच्या पाठशाळेमध्ये शिकले. बाबांविषयी शेवटपर्यंत सज्जनो अतिशय आदर असणारी ही मंडळी. अजून मी खूप सांगू शकेल तुम्हाला. आताचे प्रख्यात बरेच भागवतकार, प्रवचनकार, रामायणकार, यज्ञयागांमध्ये परिपूर्ण असलेले, शास्त्रांमध्ये परिपूर्ण असलेले, चारी वेदांच्या रुचा झालेले, चारी वेद शिकलेले, घनपाठी अनेक अनेक महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर या पाठशाळेतून आणि बाबांच्या हाताखाली तयार झालेले अनेक महान सत्पुरुष पुढे जाईल. सजनो, हा सगळा काळ त्यावेळेला रजा काळांचा होता. त्यामुळे पाठशाळा बाबांना बऱ्याच वेळेला विंचाचं बिराड जसं पाठीवर असतं तसं घेऊन बाबा, अनेक संकट आली त्यावेळेला पाठशाळेवर. रातोरात बाबांना पाठशाळा मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हलवावी लागली. इथून बासरवरून मग कळमनुरी, अर्धापूर, जिंतूर, धुळे, आपलं कार्ला, अशा अनेक ठिकाणी बाबा आपल्या कुटुंबासह, कुटुंब म्हणजे सगळे 20, 25, 30 विद्यार्थी घेऊन बाबांनी आपल्या मुलांप्रमाणे पण त्यांच्या शिक्षणात कधी खंड पडणार नाही. आणि हे सगळं करत असताना व्यक्तिगत बाबांचं जीवन सज्जनो सकाळी 3:30ला सुरू व्हायचं. 3:30ला उठून ध्यान, धारणा, मानसपूजा, व्यायाम, सूर्योदयाच्या आधी स्नान, सूर्योदयाला बरोबर सूर्याला अर्घ्य, गायत्री, भरपूर अन्य किती किती म्हणून तुम्हाला सांगावं. त्या दरम्यान हे सगळं सकाळी 7:30-8 पर्यंत आटोपलं की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था, अध्ययन, अध्यापन, हे सगळं बाबा जवळपास शेवटपर्यंत करतात. जे वयाच्या 85 ते 90च्या काळामध्ये सुद्धा बाबांनी आश्रमामध्ये काही विद्यार्थ्यांना तक्तपोशावर बसून, कधी कधी पलंगावर पहडून सुद्धा भामती, वेदांत असे अवघड ग्रंथ बाबांनी विद्यार्थ्यांना शिकवलेले. हे सगळं करत करत पुन्हा पाठशाळा मात्र इतक्या गावी फिरून शेवटी 5-7 वर्षांचा काळ, साधारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्यापैकी वातावरण झालं. आणि हे सगळं होत करून बाबांची पाठशाळा ही नामागुरु धर्माधिकाऱ्यांचे वडील, ते सगळी मंडळी त्यांनी पुन्हा साधूवाडा, म्हणजे शंकर आणि गंगाधर नावाचे 2 अवलिया साधू होते, त्यांचा तो वाडा होता. आणि त्यांची इच्छा होती की आपल्या वाड्यामध्ये पाठशाळा चालावी. पुढे त्यांनी देह ठेवला आणि जाताना त्यांनी बाबांना आणि या सगळ्या लोकांना विनंती, माझ्या वाड्यामध्ये तुम्ही पाठशाळा चालवून, तो साधू वाडा असं त्याला आजही संबोधलं जातं, त्या साधू वाड्यामध्ये ही पाठशाळा सज्जनो सुरू होती. या दरम्यान एक आचार्य गदो देशपांडे नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते, ब्रह्मचारी होते. ते आणि बाबा नाशिकला कुर्तकोटींच्या आश्रमामध्ये एकत्र होते. गदो देशपांडे हे बुद्ध प्रामाण्यवादी आणि नास्तिक होते, पूर्णपणे नास्तिक. पण बाबा आणि त्यांची मैत्री अतिशय घट्ट. हा ब्रह्मचारी मनुष्य, त्यांना कोणी नव्हतं. आयुष्यभर बाबांनी त्यांना आपल्या बरोबर ठेवलं आणि सांभाळलं सन्मानाने. अत्यंत आस्तिक असलेले बाबा, कर्मनिष्ठ असलेले बाबा आणि अत्यंत नास्तिक असलेले गदो देशपांडे, पण त्यांना आपल्या घरी शेवटच्या, म्हणजे मला आठवतं की मी इथे जेव्हा 91 साली आलो होतो तेव्हा नानांकडे ते राहत होते. आणि 5 डिसेंबर 1991 साली आचार्य गदो देशपांडे यांनी देह ठेवला, तो कस्तुरे शास्त्रींच्या चिरंजीवांच्या घरी आपल्या नांदेडला. काय कमिटमेंट, आजच्या भाषेत म्हणलं तर काय कमिटमेंट असते, काय प्रेम असते, की बाबा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मुलांनी, सुनांनी सुद्धा गदो देशपांडे काकांना किती आत्मीयतेने सांभाळलं हे मी स्वतः जवळून पाहिलं. नवे कस्तुरे परिवारामुळे गदो देशपांडे
गुरुजींची सेवा करण्याचं 6 महिने मला 6 महिने मलाही ते भाग्य लाभलं. अतिशय विद्वान, अतिशय उत्तम इंग्रजी आणि संस्कृतचे म्हणजे विद्यापीठच ज्याला म्हणता येईल ज्ञानाचं, असे गदो देशपांडे. गदो देशपांडे. तर स्वामी रामानंद तीर्थांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं. मार्क्स विचारांचे होते, तरीही बाबांनी त्यांची सगळी सेवा केली. सज्जनो, इतकं हे सगळं करत असताना बाबांची विद्वत्ता, बाबांची साधना, एक क्षणही बाबा दिवसभर रिकामे नसायचे. एक क्षणभर. बाबा जवळपास रोज 40,000 जप करायचे. नुसता जप नाही तर त्यांचं अन्निक खूप होतं. पुरुष सुक्त, श्री सुक्त, रुद्र. एकादशीला 11 रुद्राचे म्हणजे एकादशी करायची. गणपती चतुर्थीच्या दिवशी 1000 गणपतीचे आवर्तन, अथर्व शीर्षाचे. एकादशीला पवमानाचा अभिषेक. रोज ब्रह्मसूत्र वाचायचे, रोज. आणि ती जी पोथी होती ती आदरणीय बाबाजी शास्त्री काळे म्हणजे महाराजांचे मोठे भाऊ ज्या ग्रंथाचं पारायण रोज करत असत ते ब्रह्मसूत्राची ती पोथी जशीच्या तशी बाबांकडे होती आणि नित्य त्या ब्रह्मसूत्राचा अध्ययन बाबा रोज करत असत. असं इतकं सुंदर हे असताना काय तुम्हाला किती म्हणून सांगावं. विद्यार्थ्यांना एक नियम असा होता, कितीही मंद बुद्धीचा विद्यार्थी असेल तर त्याला आश्रम पाठशाळेमध्ये आल्यानंतर चौल करून पहिल्यांदा त्याला संध्या शिकवली जायची आणि त्याला पहिलं शिक्षण दिलं की सूर्योदयाला रोज अर्घ्य दिले पाहिजे आणि त्याच्यानंतर 1200 गायत्री मंत्रांचा जप करायचा म्हणजे 12 माळा. त्याच्याशिवाय भोजन प्रसाद नाही. असं इतकं कडक वातावरण होतं. ज्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्यांनी त्या प्रकारचं आचरण केलं नाही तर बाबा स्वतः प्रायश्चित्त घ्यायचे. बाबा स्वतः भोजन प्रसाद द्यायचे. बाबांनी भोजन प्रसाद नाही घेतला तर मोठेही भोजन प्रसाद नाही घ्यायचे आणि मोठ्याने भोजन प्रसाद नाही घेतला तर आपोआपच त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्याच्या मनावर व्हायचा आणि दुसऱ्या दिवशीपासून तो विद्यार्थी कधीही चुकायचा. एक दिवस काय विद्यार्थ्यांवर प्रेम असतं. विद्यार्थ्यांवर प्रेम कसं करावं. त्र्यंबक जवळेकर नावाचे एक विद्यार्थी होते. आता ते नाहीत, वारलेत. त्यांची माझी भेट झालेली. अतिशय सज्जन, सात्विक, संस्कृत शिकण्यासाठी म्हणून पाठशाळेत आले आणि राहण्याची व्यवस्था विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे वाटतं राहण्याची व्यवस्था पाठशाळेतच होती. पण बऱ्याच वेळेला मुलांना बाहेर जर जेवायला मिळालं, भोजन प्रसादाला ब्राह्मण म्हणून बोलवत तर त्यांनी सांगायचं की बाबा मला आज बाहेर जायचं. मग त्याचा स्वयंपाक काही व्हायचा. आणि एका होळी पौर्णिमेला बाबांच्या पत्नी, आपण ज्यांना मोठेही म्हणतो, मोठ्यानी त्यांना भोजन प्रसादाला बोलतो. हे बाबांना माहित नव्हतं. बाबांचा सकाळचा अभिषेक वगैरे झाला आणि तेवढ्यात एक रंगनाथ बुवा देगलूरकर म्हणून बाबांकडे आले. बाबा म्हणे, अरे वा वा, आमचा पौर्णिमेचा कुलाचार, अनाहूत ब्राह्मण आला, आता छान झालं वगैरे. आणि गडबडीमध्ये त्यांना ब्राह्मण म्हणून जेवायला बसवलं. बाबा मोठे दोघेही विसरले की त्र्यंबक जवळेकर हा जो विद्यार्थी आपल्या पाठशाळेत, त्याला आज आपण ब्राह्मण म्हणून बोलवलं होतं. गडबडीत विद्यार्थी, त्यांची जेवणं, रंगनाथ बुवा आले, गप्पा रंगल्या. आणि रात्री 9 वाजता बाबांच्या आणि मोठ्याईच्या लक्षात आलं की आपण त्र्यंबकला आपल्या विद्यार्थ्याला ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवलं दुपारी आणि त्याला बोलवलं नाही. मोठ्याईने पटकन त्याला बोलवून पाठवलं. ते लेकरू कुठेच जेवलेलं नव्हतं. मोठ्याईच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरला. म्हणजे, बाळा, आम्ही विसरलो रे. बाबा म्हणले, अरे आम्ही दोघंही विसरलो बरं. त्याला जवळ बसून पोटभर जेवू घातलं.
दुसऱ्या दिवशी बाबांनी मोठ्याला सांगितलं की आज त्याचं प्रायश्चित्त मी घेतो, आज मी दिवसभर जेवणार नाही. दिवसभर नाही, जेवलेच नाही. त्र्यंबक जवळेकर म्हणाले, माझे गुरुजी माझ्यासाठी म्हणून एक दिवसभर जेवायला जेवले नाही, हे केवढं मोठं प्रेम. मी आयुष्यभर ही गोष्ट विसरलो होते की माझ्या गुरुजी माझ्यासाठी एवढा त्याग करावा. चुकून जरी एखाद्या विद्यार्थ्याचे काहीतरी झालं नाही तर त्याला म्हणजे प्रसाद नसायचा. आणि त्या शिस्तीमुळे थोडासा ताण जरी पडला शारीरिक मानसिक न, पण त्याच्यातून जो विद्यार्थी घडतो आणि आयुष्यभर पुन्हा ती चूक करत नाही. बाबांच्या शिक्षणाचं ध्येय मी तुम्हाला काय सांगू सज्जनो, की माझ्या पाठशाळेत किंवा विद्यार्थी थोडा मतिमंद असेल किंवा मंदबुद्धीचा असेल तरी चालेल म्हणा, पण तो आचरणशील पाहिजे. आपल्या पाठशाळेतला विद्यार्थी एखाद्या वेळा गुणांमध्ये 19-20 होऊ द्या, पण म्हणाले तो चारित्र्य संपन्न आणि या सगळ्या समाजासमोर तो आदर्श म्हणून राहायला पाहिजे. हे बाबांचं तत्व. गुणानुक्रमे तो कमी जास्त असेल म्हणाले, पण आपल्या पाठशाळेतला विद्यार्थी हा चारित्र्य संपन्न विद्वान असाच व्हायला पाहिजे. त्यासाठी अतिशय कडक बाबा वागायचे. काय सांगावं तुम्हाला की स्वतः बाबा किती पारंगत होते. अगदी म्हणजे हे सांगितलं तरी कमीच आहे, पण रघुवंश, कुमार संभव, पंचक महाकाव्य, संस्कृत नाटकं, तर्कसंग्रह, न्यायमुक्तावली, तर्कशास्त्राचे ग्रंथ येते, काव्यप्रकाश, साहित्य ग्रंथ, व्याकरणातील ग्रंथ, पंचदशी, गीताभाष्य, शांकर भाष्य, वेदांत परिभाषा, इतके सगळे विषय बाबा ग्रंथ हातात न घेता केव्हाही शिकवत असत. कोणतीही वेळ, बाबा मला हे सांगता का? हो. बाबा मला ते गीता भाषातलं ते राहिलंय. बाबा मला शंकर भाषातून ते सांग. हो. आणि एक क्षणही वाया नाही घालायचा. म्हणून एकनाथ महाराज खडकीकर आणि गोंदीकर महाराज यांना भामती शिकायची, भामती नावाचा ग्रंथ, आणि त्याला वेळ मिळत नसेल. बाबा म्हणाले आपण गोदा परिक्रमेला जायचंय आपल्याला, तेव्हा मी तुम्हाला हा विषय. तर गोदा परिक्रमेला गेल्यानंतर त्या चालण्याच्या पदयात्रेमध्ये हा पूर्ण ग्रंथ या 2 विद्यार्थ्यांना बाबांनी समजून सांगितला आणि त्यांनीही त्या पद्धतीने तो ग्रहण केला. इतकं काय म्हणावं त्याला की क्षणही वाया न जाऊ देणार हे व्यक्तिमत्व. बाबांचं व्यक्तिमत्व इतकं गोड होतं, मी म्हणलं तुम्हाला, पाहता क्षणी मनुष्य त्यांच्याकडे आकृष्ट होत असेल. याचं कारण एकतर साधना आणि ज्ञानाचं तेज, अत्यंत शुद्ध पवित्र आचरण, त्याच्यानंतर साधा पांढरं धोतर, पांढरा शर्ट, त्याच्यावर कोट, पांढरा पटका, कपाळावर एक असं उभं पांढरं गंध, फार देह यष्टीशी जाड नाही, फार पातळ नाही, मध्यम बांधायचे, पण अत्यंत चांगले अखंड सदचा विचार करणारे, अखंड त्या भगवंताच्या आणि त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानामध्ये नित्य कार्यरत, नित्य अनुसंधानात असलेले बाबा. सात्विक प्रसन्न मुद्रा, सदाचरणाचं विद्वत्तेचं तेज, मनुष्य सहजतेने, सहजानंदाने, अगदी सहज आनंदाने त्यांच्या पुढे नतमस्तक होत असत. या दरम्यान एक गोष्ट तुम्हाला पटकन सांगतो. पीपल्स कॉलेजला प्रोफेसर डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे नावाचे प्राचार्य म्हणून आले. तत्वज्ञानाचे, पुण्यातले तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. आणि बाबांशी जे तेव्हा नांदेडला आले, तेव्हा नांदेडचा खऱ्या अर्थाने 1950 ते 70 पर्यंत तर खरंच नांदेडचा सुवर्ण काळच होता. होळीवरचा जुन्या नांदेड मधला नेलं माझं, दना आंबेकर, किती तात्यासाहेब कानोले, किती मोठमोठी माणसं, इकडे अण्णासाहेब गुंजकर, यज्ञेश्वर शास्त्री, कस्तुरी, अशी मोठी मोठी सगळीच चांगली माणसं एकाच काळात नांदेडला आलेली होती. आणि सुरेंद्र बारलिंगे बाबांकडे तत्वज्ञान, वेदांत हा विषय चर्चेसाठी, काही गोष्टी अभ्यासण्यासाठी ब्रह्मसूत्र वगैरे
बार्लिंगनचे वडील सुद्धा फार मोठे अधिकारी होते. त्यांच्या वडिलांना द्वारकापुरीच्या शंकराचार्यांनी महामहोपाध्याय पदवी दिलेली. आदरणीय बाबांच्या सहवासात जेव्हा ते आले, बाबांची विद्वत्ता, बाबांची प्रसिद्धी परायणमुक्ता, बाबांचं आचरण, हे सगळं पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये आलं की या महात्म्याला आपण काहीतरी द्यावं, असं काहीतरी द्यावं. काय द्यावं असा विचार करत, हा एवढा प्रसिद्धी परायणमुख माणूस आहे, याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, याची विद्वत्ता सगळ्या जगाला कळायला पाहिजे. पुरीचे द्वारकापुरीचे जे शंकराचार्य होते त्यांच्याशी त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या घरी ते येत असल्यामुळे लोक, त्यांनी शंकराचार्यांच्या कानावर घातलं की नांदेडच्या होळी भागामध्ये अशी एक पाठशाळा आहे, त्या पाठशाळेमध्ये फार मोठे विद्वान, अत्यंत प्रसिद्धी परायणमुख, पैशाची प्रसिद्धीची कशाचीच अपेक्षा नसलेला एक महान सत्पुरुषच राहतोय. तर त्यांना आपण काहीतरी पदवी द्यावी असं मला वाटतं. शंकराचार्य म्हणाले त्यांच्याकडे काहीतरी त्यांचं लिखाण आपल्याकडे आल्याशिवाय आपल्याला तशी पदवी देत आहे. त्यांची विद्वत्ता आम्हाला आणि जगाला कळण्यासाठी काहीतरी लिखाण हवं. डॉक्टर बार्लिंगेंना हे माहित होतं सज्जनो की पुरस्कार मिळण्यासाठी काही लिखाण कस्तुरे शास्त्री कधीच करणार. मग डॉक्टर बार्लिंगेने एक योजना मनातल्या मनात आखली आणि ते म्हणाले की असा असा एक विषय आहे आणि त्या विषयावर तुमचं लिखाण शंकराचार्यांनी मागवलंय, तुम्ही लिहून द्याल का? बाबा म्हणाले शंकराचार्यांची आज्ञा आहे तर मी लिहून देतो. आणि त्यांना हवा असलेला, त्यांनी सांगितलेला विषय बार्लिंगेंनी त्यांच्याकडून लिहून घेतला. आणि सज्जनो, तो लेख संशोधन 1954 साली हा लेख शंकराचार्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी तो पाहिला. अतिशय अप्रतिम विषय, अत्यंत अवघड असलेला, अतिशय सुंदर पद्धतीने कस्तुरे शास्त्रींनी मांडलेला होता. तेव्हा ते म्हणाले हा लेख तर त्यांच्या योग्यता दाखवतच, म्हणाले पण काश्मीरला एक शास्त्र चर्चा आहे, तिथे कस्तुरे शास्त्रींना बोलून घ्या आणि तिथे हा विषय त्यांना मांडायला सांगा. आणि त्याच्या आधीच त्यांनी त्यांना महामहोपाध्याय ही पदवी द्वारकापुरीच्या शंकराचार्यांनी 1954 साली बाबांच्या विद्वत्तेच्या आणि त्यांच्या सदाचरणावर पाहू दिली. पुढे करवीरच्या शंकराचार्यांनी 1962 साली त्यांना विद्यानिधी, 65 साली विद्यानिधी नावाची एक वेगळी पदवी दिली. अनेक पुरस्कार, पदव्या, असं सगळं सुरू होतं. आणि हे सगळे पुरस्कार स्वीकारताना बाबांनी नम्रतेने सांगावं, हा पुरस्कार माझा नसून वेदविद्येचा आहे, हा वेदविद्येचा गौरव आहे. आणि मला याचा आनंद आहे की या घोर कलियुगामध्ये वेदविद्येला पुन्हा चांगले दिवस येत आहेत, कुणीतरी याच्याकडे पाहतंय आणि त्या वेदविद्येचा पुरस्कार करतंय. हा त्या वेदविद्येच्या चरणी हा माझा पुरस्कार मी अर्पण करतो. असं सगळं मी अगदी तुम्हाला धावत धावत सगळं सांगतोय. असं करता करता बाबांचं वय, त्या दरम्यान पीपल्स कॉलेजमध्ये संस्कृत त्यांनी शिकवलं, आयुर्वेदिक कॉलेजला संस्कृत शिकवलं. बाबांकडे मेहरुन्निसा नावाची एक आयुर्वेदिक कॉलेजची विद्यार्थी मुसलमान ती शिकायला यायची. शीख समाजाचा एक माणूस गुरुद्वारातून रोज संस्कृत शिकायला यायचा. बाबांचं संस्कृत पाठशाळेचं द्वार हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ज्ञानदानासाठी अखंड सुरू, मुक्त द्वार ज्याला म्हणता येईल ते उघड असायचं. खऱ्या अर्थाने बाबांचं जे चरित्र आपण पाहिलं ना, तर या गोदा तीरावर ज्ञानकुंभ घेऊन बाबा उभे होते. जो जो कोणी येईल त्या प्रत्येकाला त्याची ज्ञान तृष्णा भागवण्याचं काम हा खऱ्या अर्थाने गोदाकाठचा तपस्वी अविरतपणे करत. पाहता पाहता हा सगळा प्रचार प्रसाराचं काम खूप वाढलेलं होतं. आणि 58 वर्ष बाबांचे झाले. 1966 साल आलं. बाबांच्या 2 मुलांची आणि दोन्ही मुलींची लग्न झाली. एक मुलगा शेवटचा लग्नाचा राहिला होता. धाकट्या मुलीचा दिवाळ सण होता 1966 साल. बाबांची धाकटी कन्या सौ प्राध्यापिका सौ उषा कोळकर म्हणून होत्या. त्यांचा लग्नाचा माफ करा दिवाळ सण पहिला होता लग्न होऊन इथे नांदेडलाच. आणि 4 दिवस दिवाळीचे सगळे मुलं, नातवंड, सुना, जावाई, घर गच्च भरलेलं होतं.
घरामध्ये परमार्थाबरोबर प्रापंचिक कामही छान आनंदाने सगळे सोहळे पार पडत होते. 4 दिवसाचा दिवाळीचा सण झाला आणि एका दिवशी संध्याकाळी शांतपणे बाबा मोठ्या आईला म्हणाले की माझं एक धोतर उपरणं एका पिशवीत घाल आणि उद्या मी वानप्रस्थ स्वीकारण्यासाठी निघतो आहे. मला वानप्रस्थ आता स्वीकारायचा आहे आणि तुझी इच्छा असेल तर तू मुलांबरोबर इथे या भरलेल्या गोकुळात राहू शकते. माझ्याबरोबर तू यावं असा आग्रह बिलकुल नाही, पण मला मात्र आता वानप्रस्थासाठी निघायचं. धाकट्या मुलाचं लग्न राहिलेलं, तो डॉक्टर होता. साहजिक आई म्हणून त्यांना असं वाटलं, तर ते म्हणाले आपला दादा आणि नाना आहेत ते रामकृष्णाचं लग्नाचं पाहतील, मुलीचे विवाह झालेले, तुला राहायचं असेल तर तू राहा आनंदाने. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे बाबांच्या बरोबर एका पिशवीत अंगावरची वस्त्र फक्त घेऊन दोघेही नवरा बायको घराच्या बाहेर पडले. मुलांना जुजबी काहीतरी कारण सांगून मोठे आई बाबा नेहमीच गावाला काही वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतात, तसे निघाले असतील म्हणून कोणी काही बोलले नाही. बाबा रेल्वे स्टेशनवर आले. कुठे जायचं माहित नव्हतं, फक्त वानप्रस्थ स्वीकारायचं आहे. कुठेतरी गोदावरीच्या काठावर राहून झोपडी बांधून ब्रह्मचिंतन करून, ज्यासाठी म्हणून आपण जन्माला आलो, इतकी वर्ष ब्रह्मसूत्र वाचलं, ब्रह्मज्ञानाची आस होती, त्याचा नित्याचा अभ्यास होता आणि आता स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय उद्देश. स्टेशनवर आले, गाडी उभी होती. गाडी हैदराबादकडे जाणार होती. दोघेही त्या गाडीमध्ये बसले, बासरला उतरले, देवीचं दर्शन घेतलं. तिथून त्या भगवतीने अशी बुद्धी दिली, दोघांनी विचार केला, बाबांनीच खऱ्या अर्थाने विचार केला की मंजरथला गोदावरी आहे. मंजरथ हे फार पवित्र असं क्षेत्र आहे, ज्याचा उल्लेख अनेक सद्ग्रंथांमध्ये केलेला आहे. तिथे जाऊन आपण राहावं म्हणून तिथून माजलगावला आले. माजलगाववरून मंजरथला जायचं होतं. तिथे एक मित्र होते, त्यांनी बैलगाडी करून दिली आणि बैलगाडीने आता मंजरथला निघणार माजलगाववरून. त्या बैलगाडीचा घाव तुटला, छोटासा अपघात झाला, गाडी कोलमडली. बाबांना मुठेला थोडा थोडा जुजबी मुका मार लागला. म्हणून ते त्या माजलगावच्या एका ओळखीचे ग्रस्त त्यांच्याकडे थांबले आणि तिथे थांबले असताना बाबांचे एक जुने स्नेही माजलगावच्या जवळ सावरगाव संगमेश्वर नावाचं एक गाव आहे, तिथले श्री रावसाहेब कुलकर्णी म्हणून अतिशय सात्विक, सज्जन, आचरणशील असलेले आणि भरपूर शेती असलेले बाबांचे एक स्नेही होते, फार जवळचे. त्यांना कळालं की कस्तुरे शास्त्री इकडे आलेले आहेत आणि त्यांचा बैलगाडीचा असा छोटासा अपघात झाला, म्हणून रावसाहेब कुलकर्णी त्यांना भेटायला आल्यावर जुजबी लागलं होतं. त्या गप्पा लगेच संपल्या. दुखण्या कुपण्यामध्ये रमणारी कोणतीच माणसं नव्हती आणि विषय निघाला. आणि बाबांनी सांगितलं की रावसाहेबांना सांगितलं की रावसाहेब असं आहे की वानप्रस्थासाठी मी घराच्या बाहेर पडतो. ते ऐकलं आणि रावसाहेब कुलकर्णीला खूप आनंद झाला. सज्जनो, हे रावसाहेब कुलकर्णी म्हणजे भावी काळातले महान सत्पुरुष, आदरणीय. त्यांना पण आप्पाच म्हणायचे. त्यांचं याच्यातलं नाव काय होतं? स्वामी प्रियोत्तमानंद सरस्वती म्हणून. पुढे त्यांनी संन्यास घेतला. त्या महापुरुषांचं ते आपल्या आष्टूरकर माऊलींचे सद्गुरू आहे आणि त्यांचंही दर्शन श्री महाराजांच्या कृपेने मला झालेलं आहे. त्यांच्याकडे एक अलौकिक अशी
शक्ती म्हणा किंवा ते त्या स्वरूपात होते. त्यांना जर आपण विनंती करली तर पाहिजे तेव्हा पाहिजे त्याची वाणी त्यांच्या मुखातून ऐकायची, ऐकायला मिळत असे. आपण म्हटलं की मला राधेची वाणी ऐकायची, मला भगवान गोपाल कृष्णाची वाणी ऐकायची, मला ब्रह्मचैतन्य महाराजांची, आम्ही म्हटलं आम्हाला ब्रह्मचैतन्य महाराजांची वाणी ऐकायची. तर क्षणामध्ये ध्यान अवस्थेत ते जायचे आणि 5 मिनिटांमध्ये ती वाणी सुरू व्हायची. ब्रह्मचैतन्यांची, राधेची, कृष्णाची, कोणत्याही संतांची अशी एक शक्ती असलेला हा महापुरुष होता. पण आता अजून त्यांनी संन्यास स्वीकारलेला नव्हता म्हणून आपण त्यांना आदरणीय रावसाहेब कुलकर्णी बोलतो. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, अहो मग इथे मंदिरातला राहण्यापेक्षा अगदी माझ्या सावरगाव संगमेश्वरून माझं गाव आहे आणि माझं शेत गोदावरीच्या अगदी 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर अंतरावर आहे की जिथे गंगेला पूर आला तरी त्रास होणार नाही आणि गंगेला स्नानाला रोज तुम्ही जाऊ शकाल. एवढ्या अंतरावर गंगा आहे, तुम्हाला गंगेच्या काठीच राहायचंय ना? हो, मग माझ्या शेतात या, मी तुम्हाला झोपडी बांधून देतो. बाबा मोठ्याला आनंदच. अजूनपर्यंत घरी काहीही कळवलेलं नाही. घरच्यांना माहित नाही की मोठे बाबा कुठे गेलेले. आदरणीय रावसाहेब कुलकर्णींनी आपल्या शेतामध्ये त्यांना आणलं. उत्तम अशी छान झोपडी बांधून दिली. भांडे कुंडे आवश्यक तेवढे अंथरूण सगळी व्यवस्था आदरणीय रावसाहेब कुलकर्णींनी केली. ज्या शेताच्या भागात त्यांना दिला तो थोडासा उंच असलेला भाग होता, पठाराचा मस्त, आणि तिथे त्यांना राहायला दिली. कुठेही बाबा आनंदाने तिथे राहू लागले. रोज गंगेला स्नानाला जायचे. 3:30-4 वाजता बाबा उठायचे. त्यांची मानस पूजा, त्यांचं ध्यान, त्यांच्या सकाळचं झालं. सूर्योदयाच्या पूर्वी दोघांनी गंगेला जावं, स्नान करावं, गंगेहून यावं. येताना आपलं धुवून आल्यावर आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे मुख्य रस्त्यापासून 10-12 किलोमीटर अंतर असं ते शेत रावसाहेबांचं. काही काळानंतर आदरणीय रावसाहेब कुलकर्णी सुद्धा त्यांनी त्यांचा आश्रम बाबांच्या आश्रमाजवळच बांधला. या झोपडीमध्ये राहत असताना मग कितीतरी दिवस, महिना झाला तरी कोणाला कळेना. मग बाबांचा शोध घेतला गेला आणि मग सगळी मंडळीला कळालं. सज्जनो, कुठल्याही घरच्या वादविवादातून नाही, कुणाच्या रुसव्या फुगव्यामुळे नाही, तर अगदी स्पष्ट स्वच्छ आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, आपल्याला काय मिळवायचंय, हे दोघाही पती पत्नींनी समजून उमजून. आता ग्रस्ताश्रम संपलाय, नवे तो अजूनही वाढणार आहे. पण आपण आता इथे सज्जनो आयुष्यामध्ये हेच कळलं पाहिजे की कुठे थांबायचं. ज्याला कुठे थांबायचं हे कळलं, ग्रस्ताश्रमात कुठे किती आसक्तीने राहायचं, किती दिवस राहायचं, किती दिवस प्रपंच, तीच पुरणाची पोळी, तेच श्रीखंड, तेच रोज किती वेळा किती खायचं, याचं ज्याला ध्यान असतं तो कधीच चुकत नाही. आणि बरोबर वयाच्या 98व्या वर्षी बाबा बाहेर आले. दोघं तिथे राहू लागले. काय सांगावं तुम्हाला, झोपेतून उठल्यानंतर त्या घोंगडीच्या आणि त्या गोधडीच्या खाली काळे 4, 7, 7, 8, 8 विंच. झोपडीला वर जर पाहिलं तर 4, 4, 5, 5, 6 असे लटकलेले असायचे. ते खाली अंगावर पडायचे, अंथरुणावरून खाली, पांघरुणातून अंथरुणावर पडायचे, अंथरुणावर जमिनी आणि जमिनीवर झोपडीच्या बाहेर. एकाही विंचवाने, एकाही सापाने, एकाही नागाने इतक्या वर्षांमध्ये कधीही कुणाला दंश केला. जेव्हा हे साप निघायचे तेव्हा मोठ्याने अशा हाताने धरून हळूच बाहेर सोडायचे. बाबा म्हणायचे, आपण त्यांच्या घरात राहायला आलो, आपण कसं म्हणावं ते आपल्या अंथरुणाखाली. आणि जेव्हा नामस्मरणाने वृत्ती शांत होते ना, तुमची शांत झालेली वृत्ती, त्या शांत वृत्तीची स्थिर असलेली कंपन मुक्या प्राण्यांना जाणवतात आणि ते तुमच्याकडे धाव घेतले तरी तुमच्या अंगाखांद्यावरून सहज जातील. कारण ते अंतःकरण, तिथल्या शांत झालेल्या वृत्ती प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त. एक दिवस झाला आणि बाबांचे एक विद्यार्थी शंकर महाराज कंधारकर, त्यांना कळालं आणि ते गेले आश्रमामध्ये आले आणि म्हणाले, बाबा काही करा. पाय धरले, सोडेच ना. आधी हो म्हणा बाबा, मग मी पाय सोड. सज्जन हो, शंकर महाराज कंधारकर हे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातले केवढे मोठे विद्वान सत्पुरुष आणि आचरणशील महात्मे होते. हजारो वारकरी त्यांनी ज्ञानानी आचरणाने
असा हा महान बाबांचा विद्यार्थी पाय धरून बसला आणि म्हणला, बाबा मी आता सोडणार नाही पाय, आधी हो म्हणा. अरे पण काय हो? नाही तुम्ही हो म्हणा. बरं हो म्हटलं. आणि हो म्हटल्यानंतर कंधारकर महाराज म्हणतात, महाराज बाबा तुमचं वय 60 वर्ष होऊन गेलं, तुमची 61 मला करायची. बाबांनी स्पष्ट सांगितले, या देहाचा, या जीवाचा शंकराचार्यांनी हार बीर घालून खूप मोठा सत्कार केला. आता या देहाचा काही सत्कार समारंभ कौतुक करायचं नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस ते अडून बसले, बाबांनी नाही. कंधारकरांच्या लक्षात आलं बाबांचा जीव कशामध्ये. म्हणलं एक चतुर्वेदाचा स्वाहाकार करतो 61 मग तर हो म्हणा. बाबा म्हणाले हरकत नाही, स्वाहाकार करा. आणि स्वाहाकार करण्यासाठी तुम्हाला सांगतो सज्जनो, बाबांनी होकार दिला. फक्त एक अट घातली त्यांना, की कोल्हापूरला एक आचार संपन्न वैदिक ब्राह्मण रसवैद्य असतात, ते राहतात, त्यांना या स्वाहाकारासाठी तुम्ही बोलवावं. आणि त्या सत्पुरुषाचं नाव होत सज्जन हो वामन शास्त्री गोकाककर. आता हे वामन शास्त्री गोकाककर 1900 हे कोण, त्यांनाच का बाबांनी बोलवायला सांगितलं आणि त्याची कथा काय. अत्यंत म्हणजे 1920व्या शतकात 20व्या शतकाच्या मध्यामध्ये त्या घोर कलियुगामध्ये भगवंत आजही भक्तासाठी चांगल्या कार्यासाठी प्रत्यक्ष प्रगट होतो याचं उत्तम उदाहरण बाबांनी सांगितलं, की वामनाचार्य गोकाककरांना बोलवा. कोल्हापूरचे खरं म्हणजे हा वैद्य माणूस, नाडी तपासणे, स्वतः औषध तयार करणे, रसवैद्य स्वतः औषधी तयार करणार. तत्कालीन काळामध्ये अनेक कॅन्सरचे पेशंट्स त्यांनी स्वतः बरे केले आयुर्वेदाने. 1945 हे कोण वामनाचार्य गोकाककर कोण, तर सज्जनो 1940च्या दरम्यान 40-42च्या दरम्यान कोल्हापुरामध्ये हे वैद्य त्यांची प्रॅक्टिस सुरू होती. उत्तम औषधं तयार करायचे, निदान करायचे, नाममात्र फीस लोकांकडनं घ्यायचे. असे वैद्यकीय वैद्य असलेले वामनाचार्य गोकाककर आपली नित्याची प्रॅक्टिस करता करता एक दिवस दुपारी काय झालं, 4 वाजेच्या दरम्यान आपल्या ओसरीवर कोल्हापूरला असे बसलेले अत्यंत आचरणशील माणूस आणि या वामनाचार्य गोकाककरांना एक दिव्य दर्शन झालं दुपारी 4 वाजता. ते दर्शन असं होतं की जी मूर्ती त्यांना प्रत्यक्ष दिसली तिचं मुखकमल फक्त मेंढ्याचं होतं, शेळीचं, आणि सगळा देह हा पुरुषाचा. असं दर्शन त्यांना झालं. आणि ती मूर्ती समोर आली आणि म्हणाली, तू वेद सेवा करत जा. ते म्हणाले, मला वेद येत नाही, मी वैद्य आहे, मला कुठलाच वेद येत नाही. तरी ती मूर्ती म्हणाली की प्रत्येक एकादशीला तू 2 ब्राह्मणांना बोलवायचं, क्रमाने ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वणवेद आणि सामवेद. दर एकादशीला 2 वेदोक्त ब्राह्मणांना बोलवायचं आणि वेदांचं पारायण क्रमशः करून घ्यायचं. आणि दर एकादशीला त्यांना 1945च्या सांगते गोष्ट तुम्हाला, त्यांना 2-2 रुपये दक्षिणा द्यायची. एवढं त्या मूर्तीने सांगितलं. आणि हे कशासाठी करायचं तर म्हणाले, आपल्या राष्ट्रीय वातावरण शुद्धीसाठी हे तुला करायचं. ती मूर्ती गुप्त झाली आणि हे विचार करू लागले की हे दर्शन कशाचं होतं. देह मनुष्याचा आहे, त्याचं मुखकमल शेळीचं आहे, मेंढ्याचं आहे. काही कळेना झालं असेल बाबा, काहीतरी भास झाला असं समजून त्यांनी सोडून दिलं. पुढे रोज स्वप्नामध्ये तीच मूर्ती यायची
आणि तेच सांगायचे. त्यांना मला बोलू नका, मला माझ्यापर्यंत आवाज यायला. मूर्तीने स्वप्नात येऊन तेच सांगावं. यांना काही कळे ना, काय करावं. वामनाचार्य गोकाकरांनी तेव्हा भारतामध्ये जे कालच आपण ज्यांचं परवाच्या दिवशी वर्णन ऐकलं ते गणेश्वर शास्त्री गुरुजींचे वडील पंडित राजेश्वर शास्त्री द्रविड काशीला राहत असत. आणि खाली सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक फार मोठे अभ्यासक धर्मशास्त्राचे, त्या दोघांना पत्र लिहून पाठवलं की मला असं दर्शन होतंय, मला ते कळत नाही आणि मी काय करावं. त्या दोघांनी एक मोठी धर्मसभा बोलवली, तिथे चर्चा केली आणि त्या धर्मसंमेलनात असा निर्णय निघाला की यांना जे दर्शन होत आहे हे दर्शन यजुर्वेदाचं आहे. यजुर्वेदाचं मुखकमल हे शेळीच असतं आणि शरीर माणसाचं. राजेश्वर शास्त्री द्रविड यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही वेदमूर्तीने तुम्हाला जे दर्शन दिलं ते अतिशय चांगलं आहे, शुभ आहे, तुम्ही त्याप्रमाणे हे सगळं सुरू करा. आणि तेव्हा एकादशीला दर एकादशीला मग त्यांनी 2 ब्राह्मणांना बोलवावं आणि हे व्रत त्यांनी सुरू केलं. हे सगळं सुरू असताना याच दरम्यान म्हणजे 1945 ला हे सुरू झालं. 1947 साली शंकराचार्य वालुकेश्वर भारती नावाचे एक शंकराचार्य दक्षिणेतले, त्यांची आणि गोकाकरांची भेट झाली आणि त्या शंकराचार्यांनी वामनाचार्य गोकाकरांना असं सांगितलं की तुम्ही कावेरी नदीच्या काठावर एक गायत्रीचं पुरस्चरण करा. शंकराचार्यांनी आज्ञा दिली. वामनाचार्य गोकाकरांनी सज्जन हो अतिशय उत्तम पद्धतीने गायत्रीचं पुरस्चरण केलं. 24 लक्ष गायत्री, रोज साधारण 5-5.5 हजार जप, 15-16 महिन्याचं मला वाटतं ते व्रत असतं, कमीत कमी 16 ते 18 महिन्याची गायत्री पुरस्चरण त्यांनी केलं. आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये अवभृत स्नानासाठी म्हणून वामनाचार्य गोकाकर हे कावेरी नदीमध्ये स्नानाला गेले. कावेरी नदीच्या मध्ये प्रवेश केला, तत्पूर्वी तिला नमस्कार करून आत प्रवेश केला स्नानासाठी म्हणून आणि स्नान केलं. 5-6 जण त्यांच्या बरोबर होते. स्नान करून बाहेर आले. तेवढ्यामध्ये नदीमधनं आवाज आला, अरे मला वर काढ, अरे मला वर काढ. त्या क्षणी वामनाचार्य म्हटले कोणी बुडतंय का काय, म्हणून ते पटकन मागे गेले. सगळीकडे पाहिलं नदीमध्ये कोणी बुडतंय का, कोणीच दिसलं नाही. आवाज बंद झाला. अनुष्ठान समाप्तीला अजून 2 दिवस होते. अनुष्ठान स्थळी आले. समाप्तीचा दिवस होता. त्या दिवशी पहाटे स्वप्न पडलं, अरे मी अनुचतुर्वेदेश्वर आहे, मला वर काढ. वामनाचार्य म्हणतात तू कुठे आहेस, तू काल स्नानाला जिथे गेला तिथेच मी तुझी वाट पाहतोय, आज मला तिथून वर काढ. वामनाचार्य पहाट होण्याची वाट पाहत होते. पहाटे उठले, धावतच कावेरी नदीच्या तीरावर आले की जिथे आपण काल स्नान केलं. तिथे आले, कावेरी नदीला साष्टांग नमस्कार घातला, नदीमध्ये प्रवेश करते झाले आणि काल ज्या ठिकाणी आपण स्नान केलं होतं त्या जागेवर जाऊन प्राणायाम करून पाण्यामध्ये डुबले. पाण्यामध्ये डुबले आणि असे पाहत होते, आतमध्ये स्वच्छ पाणी होतं. तेवढ्यात एक हिरण्यबाह, एक सोन्याचा फक्त एवढा हात, असा हात आला सोन्याचा कावेरी नदीमध्ये. सज्जनो, 1947 साली कावेरी नदीमध्ये घडलेली ही सत्य घटना आहे आणि ही सगळी घटना प्रत्यक्ष बाबांनी सांगितली.
आणि बाबांना ही गोष्ट वामनाचार्य गोकाकरांनी चतुर्वेदेश्वराच्या आश्रमामध्ये असंख्य लोकांसमोर सांगितलं. ते म्हणाले, असा फक्त एवढाच हात हिरण्यवाह सोन्याचा हात आला. त्याचा हात असा होता म्हणाले, तो असा नदीतनं धावत धावत माझ्याकडे आला. मी पाण्यामध्येच होतो. मी असा हा ओंजळ केली आणि त्या हिरण्यबाहवेने म्हणजे त्या सोन्याच्या हाताने माझ्या हातामध्ये एक छोटस स्फटिकाचं शिवलिंग त्या हाताने दिलं आणि तो हात जसा आला तसाच परत. वामनाचार्य गोकाकरांनी तो हात ती मूठ अशी दाबली आणि पटकर पाण्यामधनं वर आले. ओंजळ उघडून पाहिली तर पवित्र नदी कावेरी नदीच्या जलासमवेत ओंजळीमध्ये तो छोटा अनु चतुर्वेदेश्वर स्फटिकाचा जसाच्या तसा. मनापासून त्याला नमस्कार केला. गायत्री पुरश्चरणाची समाप्ती केली आणि गायत्री पुरश्चरणाच्या समाप्तीचा प्रसाद म्हणजे काय तर सज्जनो अनुचतुर्वेश. तिथून वामनाचार्य गोकाकर त्या अनुचतुर्वेदेश्वराला घेऊन परत कोल्हापूरला आणि मग 4ही वेदांचा अभिषेक साधारण 1947-48 पासून त्याला अभिषेक केला. नित्य एकादशीला 4 वेदांच्या पारायण त्याचप्रमाणे सुरू होते. अतिशय निष्ठेने त्या चतुर्वेदेश्वराची सेवा करत. हा काळ बराच लोटला. हा मी तुम्हाला फ्लॅशबॅक सांगितला. 1958, 1960, 62, 63, 64, 65, 66, 67 आणि 68 1968 साल बाबांची 60 शांती आणि त्या निमित्ताने शंकर महाराज कंधारकर आणि सगळ्या परिवाराने बाबांच्या म्हणजे शिष्य परिवाराने बाबांची 61 करायचं ठरवलं आणि 1968 साल सुरू झालं आणि त्या अनुचतुर्वेदेश्वरांनी पुन्हा वामनाचार्यांना दृष्टांत द्यायला सुरुवात केली. वामनाचार्य गोकाकरांच्या स्वप्नामध्ये एक शमीचं झाड, एक औदुंबराचं झाड, एक वडाचं झाड दिसावं, अशी टेकडी दिसावी, टेकडीच्या बाजूला झोपडी दिसावी, झोपडीमध्ये कोणीतरी ऋषितुल्य नवरा बायको राहतायत असं दिसावं आणि ती जी उंच टेकडी होती त्या टेकडीवर एका पांढऱ्या शुभ्र रंगाच्या गायीने यावं आणि आपल्या आचळामधनं दूध सोडावं. रोज ती गाय यायची, रोज तेच दृश्य, तोच शमीचा वृक्ष, तीच झोपडी, तेच ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कुणीतरी साधू पुरुष, त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी, असा तो सगळा परिसर पूर्ण दिसायचा. आणि तो अनुचतुर्वेदेश्वर वामनाचार्य गोकाकरांना सांगायचा, मला इथे नेऊन, मला इथे नेऊन. त्यांना ती जागा दिसायची पण त्या स्थानाचं नाव काय, हे स्थान आहे कुठे समजे. वामनाचार्य विचार करू लागले की आपण आता काय करावं. तर गोदावरी कुठे उगम पावते तर म्हणाले त्र्यंबकेश्वर. ती मिळते कुठे समुद्राला, राजमैत्री. एवढ्या पट्ट्यामध्येच हा परिसर आहे. आपण आता ही सगळी प्रदक्षिणा करावी, मग कुठे जावं. आणि स्वप्न तर रोज मला नेऊन जा, मला नेऊन, मला तिथे नेऊन जा, मला तिथे नेऊन जा. हा सगळा प्रसंग 1968 सालचा वामनाचार्यांना कोल्हापुरामध्ये दिसतोय आणि त्याच दरम्यान शंकर महाराज कंधारकर बाबांकडे जात आहेत, त्यांची 61 करायला म्हणवतायत, त्यांची योजना करतायत, चतुर्वेद स्वाहाकार ठरवतायत. बाबा सांगतायत वामनाचार्य गोकाकरांना बोलवा. असा हा परमात्म्याचा काय सुंदर चित्रपट आहे मला सांग. आणि हा सगळा 20व्या शतकाच्या मध्य काळात घडतोय, आपल्या मराठवाड्यात घडतोय. किती आपण भाग्यवान आहोत.
म्हणून आपल्या आयुष्याचा सुद्धा एक क्षणही वाया जाता कामा नये. हे सगळे चरित्र सांगत असताना आपण काल बाप्पांचं चरित्र जेव्हा पाहिलं की 4ही आश्रम, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वान आणि संन्यास, हे 4ही आश्रम उत्तम पद्धतीने, आणि त्याच्यानंतर आपण बाबांचं चरित्र की वानप्रस्थ कसा असावा. तर वयाच्या 18 सगळं संपलंय. कधी पैसा मिळवण्याचा आणि साठवण्याचा प्रयत्न कधीच बाबांनी केला. आणि दान किती केलं तर मी काय सांगू. जो येईल त्याला खरं दान तेच आहे की आपलं जे आहे ते सगळंच दुसऱ्याला देऊन टाकलं. एवढा मोठा महान विद्वान शास्त्री आणि त्यांच्या घरामध्ये पाठशाळेमध्ये स्वयंपाकाला सगळ्या वस्तू नसणं, तरीही दोघांनी आनंदात राहणं, आणि आपल्या 5 मुलांपेक्षा इतर 35 मुलं रोज घरी ठेवणं. विचार करा सज्जनो, 35 मुलं जर आपल्या घरी वेद शिक्षणासाठी, नुसतं वेद शिक्षण तर नाही पण आपल्याला सांगितलं की 35 मुलांना रोज तुम्ही सकाळचा चहा नाश्ता द्या आणि संध्याकाळचा चहा द्या. एवढं तरी आपण करू शकू. 10 माणसाला जर तुमच्याकडे फुलपात्र नाही तो चहा द्या, पण असेल तर आनंदाने हसत मुखाने आपण देऊ शकतो का? किती दिवस देऊ शकतो? मोठ्याईचा आवाज कधीही वर. किती कष्ट झाले असतील हो त्या शरीरात. आपण स्त्रिया आहात, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे काय काय करावं लागतं स्त्रियांना सकाळी उठल्यापासून. आम्हाला काय तक्क्याला बसून करा चहा करा कॉफी, करा चहा करा कॉफी. अरे 22 वेळा सकाळपासून तू चहा करायला सांगितला, एकदा तरी तू कपशी विसरली का? हा विचार कोणता तरी पुरुष करतो का? कधीच करत. त्या माऊलीला किती कष्ट पडतात त्याची जाण आज हरित आली काय? नाही, माझी वरण भाजी वेगळीच करतात. आजच्या दिवस करणं फराळाचं. ती जर तुझ्या मागणीसाठी लग्नाच्या आधीपासून तुझी तपश्चर्या करते, तिच्या पदरामध्ये महादेव कोणता पडतो? काय त्या महादेवाला एक दिवस आपण उपास करायला काय गरज? तुझ्याबरोबर मी नको करू माझं वेगळं, मी तुझ्याबरोबर उसळ खातो. निदान उसळीच्या आवडीने तरी नाही माझं वेगळं. असे शंकराचार्य सगळं खातील. श्रीराम. सज्जनो, गोकाककरांना, वामनाचार्यांना सारखं स्वप्न, आता जावं कुठे. आणि एका पहाटे असं 15-20 दिवस हे स्वप्न पडतंय की मला नेऊन जा, आणि ती जागा स्पष्ट दिसते. आणि ही जागा ती कोणती, जी प्रियोत्तमानंद स्वामींनी दिली. आणि खरोखर त्या 1968 साली तिथे झोपड्याच होत्या. असं सगळं झालं. खूप मोठी जागा आणि काय प्रेम होतं. मी स्वतः महाराजांच्या कृपेने, मी सांगतो ना, स्वामी प्रियोत्तमानंद एका खुर्चीवर बसलेले असायचे आणि बाबा अशी तत्वपुरुषा. तासनतास त्यांच्या चाललेल्या चर्चा मला काही कळत नव्हतं, पण मी त्या जवळून पाहिल्यानं ऐकलेलं. सगळं चिंतन जे दोघांचं असायचं ते ब्रह्मचिंतनावरच असायचं. आपल्याला त्यावेळेला त्यातलं काहीच कळत नव्हतं. आजही कळतं अशातला भाग नाही. असो, तो विषय नाही. शेवटी वामनाचार्य गोकाककर ठरवतात की आपण आता असं करूयात, राजमहेंद्रीला जाऊ आणि तिथून गोदामातेकडे जाऊ. या दरम्यान कुठेतरी ही जागा आपल्याला दिसेल. नदी वाहते म्हणून ते ठरवतात की आपण राजमहेंद्रीला जाऊ. त्याच दिवशी स्वप्नदृष्टा, राजमहेंद्रीला जाऊ नकोस. अरे हा असा परमेश्वर करतो मला समजून नाही. पटकन सांगा, जा चतुर्देश्वर आश्रम कस्तुरी शास्त्रीकडे. परमात्मा चुकेल कसं? कारण कसं आहे, तुमच्या आमच्या सामान्य प्रापंचिकाच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला सरप्राईज द्यायची सवय असते ना. सरप्राईज मध्ये एक वेगळा नाही का? तो परमात्म्याचं सरप्राईज तर किती छान असतं. आणि राजमहेंद्रीला जाऊ नको असं म्हटलं. वामनाचार्य गोकाककर शांतपणे आपलं जप करत बसले आणि दुपारी टपाल आलं. टपालामध्ये पत्र आणि सावरगावच्या परमपूज्य यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांच्या षष्टब्दी पूर्तीच्या निमित्ताने चतुर्वेद स्वाहाकारासाठी आपण प्रमुख अतिथी म्हणून यावं असं पत्र आणि पत्रिका. ते म्हणाले आता ते राजमहेंद्रीचं बाजूला ठेवू. भगवंतासमोर पत्र ठेवलं आणि ठरवलं की आपण याला जायचं. आणि सज्जन हो, वामनाचार्य गोकाककर कोल्हापूरवरून निघाले. संभाजीनगरला आत्ताच्या आले.
संभाजीनगरला एक पूर्णानंद स्वामी नावाचे एक पूर्वाश्रमीचे गृहस्थाश्रमी पण संन्यास ग्रहण केलेले एक अधिकारी सत्पुरुष होते. त्यांची समाधी तिथे आहे सावरगावला. त्यांच्यावर जबाबदारी होती वामनाचार्य गोकाकरांना सावरगावला कस्तुरे शास्त्रींच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे. संभाजीनगरला ते आले, पूर्णानंद स्वामींकडे थांबले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे हे दोन सत्पुरुष सज्जनो सावरगावकडे निघण्यासाठी म्हणून जालना, परतूर आणि परतूरवरून धोतरजोडा आष्टी या गावाला आले. इथपर्यंतच बस कशी तरी पोहोचत होती. आष्टी धोतरजोड्यापासून बैलगाडीने सावरगावला 16-17 किलोमीटरचा प्रवास त्यांना आता करायचा आहे. तो आता 6 वाजता तर काही शक्य नाही. उद्या तो प्रवास आपण पाहूया. झालेली सेवा सद्गुरुनाथ बाबांच्या चरणी, महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि आपली नित्याची जी प्रार्थना आहे ती घेऊ आणि अंतिम भाग या चरित्राचा आपण उद्या घेऊया. मला असं वाटलं होतं आज होईल, पण तेवढा शक्य झाला नाही. असो श्रींची इच्छा. आपण प्रार्थना करूया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणतसे, जाणतसे. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.